नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर अमित कुमार शंकरराव गागरे, सहाय्यक प्राध्यापक, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा. आपले कोर्स 2 समकालीन भारत आणि शिक्षण या प्रथम बी एड वर्षाच्या सेमिस्टर फर्स्टमध्ये असलेल्या पेपरमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, यातील आपला पहिला घटक आहे शिक्षण व सामाजिक विविधता. यामध्ये एकूण 4 उपमुद्द्यांचा समावेश होतो. पहिला मुद्दा आहे सामाजिक विविधतेची संकल्पना. दुसरा मुद्दा आहे विविधतेचे स्तर. यामध्ये अनेक स्तर त्यांनी दिलेले आहे. त्यामध्ये वैयक्तिक, प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जात जमाती, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असे वेगवेगळे विविधतेचे स्तर आपल्याला अभ्यासायचे आहेत. तिसरा आणि क मुद्दा आहे सामाजिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर बालविकासात असणारी शिक्षणाची भूमिका. आणि शेवटचा मुद्दा आहे ड सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षण. या 4 मुद्द्यांच्या आधारे आता आपण प्रथम सत्राची परीक्षा या ठिकाणी देणार आहोत. तर यासाठी जे प्रश्न मी तयार केलेले आहेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे, त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आणि मला खात्री आहे की या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर हा घटक तुम्हाला तर समजेलच, पण त्याचबरोबर येऊ घातलेल्या परीक्षेला सुद्धा तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल. तर चला या ठिकाणी आपण हे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 1. विशिष्ट भूप्रदेशातील लोकांचे राहणीमान, जीवनमान, संस्कृती, भाषा, पेहराव, परंपरा यामध्ये विविधता दिसून येते, यालाच टिंबटिंब असे म्हणतात. मित्रांनो, ही सामाजिक विविधतेची व्याख्या आहे. खाली 4 पर्याय आहेत. तर या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सामाजिक विविधता. आणि तो जो पर्याय आहे तो या ठिकाणी मी ठळक अर्थात बोल्ड केलेला आहे. दुसरा प्रश्न आहे विचारांचे आदान प्रदान करण्याचे प्रभावी साधन टिंबटिंब हे आहे. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची अडचण आहे अशांसाठी मी इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे. डॅश डॅश इज द इफेक्टिव्ह टूल फॉर कम्युनिकेशन. अर्थातच याचं उत्तर आहे भाषा. 4 पर्याय आहेत पुस्तक, मोबाईल, भाषा आणि इंटरनेट, परंतु यातून अचूक पर्याय आहे तो म्हणजे भाषेचा अर्थात लँग्वेज. प्रश्न क्रमांक 3 कडे आपण जाऊयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात टिंबटिंब इतका क्रमांक लागतो. अकॉर्डिंग टू एरिया इंडियाज नंबर इन द वर्ल्ड इज डॅश डॅश. आणि आपल्या सर्वांना ज्ञात असलं पाहिजे की भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये 7वा क्रमांक या ठिकाणी लागतो. चौथा प्रश्न आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात टिंबटिंब इतका क्रमांक आहे. ॲज पर द पॉप्युलेशन काउंट इंडियाज नंबर इन द वर्ल्ड इज सेकंड, अर्थात दुसरा. आता आपल्या पुढे फक्त चीन 1 क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 5. बॉम्बे स्टेट स्प्लिट इंटू महाराष्ट्र अँड गुजरात इन. मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात असे विभाजन टिंबटिंब या साली झाले. आपल्या सर्वांना ज्ञात आहे 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि म्हणून 1 मे आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आणि म्हणून याचं अचूक पर्याय आहे 1960. 6वा प्रश्न आहे द वर्ल्ड कम्युनॅलिझम कम्स फ्रॉम द वर्ड डॅश डॅश. थोडीशी त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. जातीयवाद या शब्दाचा उगम टिंबटिंब या शब्दापासून झालेला आहे. पर्याय या ठिकाणी 4 दिलेले आहेत. कम्युनिकेशन, कम्युनिटी, कमिटी, कमिशन. मराठीमध्ये पर्याय मी वाचतो संप्रेषण, समाज, समिती आणि आयोग. तर मित्रांनो, कम्युनॅलिझम अर्थात जातीयवाद या शब्दाचा उगम जो आहे तो कम्युनिटी म्हणजे समाज या शब्दापासून झालेला आहे. प्रश्न क्रमांक आपण 7 कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज द युनिव्हर्सल फीचर ऑफ ऑलमोस्ट एव्हरी स्टेट इन इंडिया. भारतातील प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब हे होय. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भारतातील सर्व राज्ये जी आहे ती एका सूत्रानुसार अस्तित्वात आलेली आहे. आणि पर्याय वाचल्यानंतर निश्चितच ते सूत्र कोणतं आहे हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. 1 स्टेट 1 लँग्वेज, 1 राज्य 1 भाषा. 1 स्टेट 2 लँग्वेज, 1 राज्य 2 भाषा. 2 स्टेट्स 1 लँग्वेज, 2 राज्य 1 भाषा. आणि नन ऑफ द अबोव, वरीलपैकी नाही. तर आपण अत्यंत सहज उत्तर याचं देऊ शकतो ते म्हणजे 1 राज्य आणि 1 भाषा या सूत्रानुसार प्रत्येक राज्य भारतातलं अस्तित्वात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश इज द मोस्ट फॉर्मिडेबल ऑब्स्टॅकल इन द पाथ ऑफ नॅशनल युनिटी. टिंबटिंब हा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारा फार मोठा घटक आहे. तर
4 पर्याय आहेत: जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद, वैश्विकवाद. हे सगळेच त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणू शकतात किंवा आणतात, परंतु यातला अचूक पर्याय या ठिकाणी भाषा आहे. कारण भाषा ही संबंध देशाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असतं आणि भाषेमध्ये जर वाद असतील तर राष्ट्रीय एकात्मतेला धोका त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि म्हणून याचा अचूक पर्याय आहे भाषावाद. प्रश्न क्रमांक 9. सोशल स्टॅटिफिकेशन इज अ स्पेसिफिक फॉर्म ऑफ. स्टॅटिफिकेशन म्हणजे मित्रांनो स्तरीकरण. सामाजिक स्तरीकरण म्हणजेच टिंब हे होय. पर्याय या ठिकाणी वाचतो मराठीतले. तर सामाजिक सहकार्य, सामाजिक असमानता, सामाजिक सुसंवाद, सामाजिक समानता. तर थोडासा विचार केल्यानंतर 3 पर्याय जे आहेत ते सकारात्मक विचार सांगतात. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तो सामाजिक असमानता या ठिकाणी अचूक पर्याय आहे. सामाजिक स्तरीकरण म्हणजे समाजामधले स्तर जे आहे ते असमानता दर्शवतात, म्हणून याचं उत्तर सामाजिक असमानता हे आहे. प्रश्न क्रमांक 10. इन इंडिया डॅश डॅश इज द मोस्ट ट्रॅडिशनल फॉर्म ऑफ सोशल स्टॅटिफिकेशन. भारतातील सामाजिक स्तरीकरणाचे पारंपरिक रूप म्हणजे टिंब हे होय. मित्रांनो, भारतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आतापर्यंत आपण बघत आलेलो आहोत त्यातली जाती व्यवस्था हे सर्वात जुनं पारंपरिक रूप आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जाती व्यवस्था हे आहे. पर्याय जाती व्यवस्था, वर्गव्यवस्था, मालमत्ता व्यवस्था असे आहेत, परंतु जाती व्यवस्था हा अचूक पर्याय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11. द एक्झाम्पल ऑफ ओपन ग्रुप इज. हे खुल्या व्यवस्थेचे उदाहरण आहे. खुली व्यवस्था म्हणजे काय? कोणताही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी प्रवेश करू शकतो, अशा व्यवस्थेला खुली व्यवस्था असं म्हणतात. खाली पर्याय आहेत: जाती व्यवस्था, वर्गव्यवस्था, लिंग, वरीलपैकी नाही. मित्रांनो, जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की एका जातीतनं दुसऱ्या जातीमध्ये शक्यतो प्रवेश करता येत नाही, म्हणून ती बंदिस्त व्यवस्था आहे. आणि वर्गव्यवस्था जी आहे, श्रीमंत माणूस गरीब होऊ शकतो, गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो, असे जे वेगवेगळे वर्ग आहेत कोणत्याही वर्गातून कोणत्याही वर्गामध्ये आपल्याला प्रवेश करता येतो आणि म्हणून वर्गव्यवस्था हे खुल्या व्यवस्थेचं या ठिकाणी उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. द एक्झाम्पल ऑफ क्लोज्ड ग्रुप इज. हे बंदिस्त व्यवस्थेचे उदाहरण आहे. उत्तर तुम्हाला आता लगेच सांगता येईल. प्रश्न क्रमांक 11 वरून आपल्याला अंदाज आलेलाच आहे. कास्ट जाती व्यवस्था हे जे आहे हे बंदिस्त व्यवस्थेचे उदाहरण आहे. कारण एकदा ज्या जातीमध्ये आपण जन्माला येतो शक्यतो आपल्याला ती जात आतापर्यंत बदलता येत नाही. फारच त्याला वेगळ्या प्रोसेस आहे, परंतु 99% आपल्याला ती बदलता येत नाही आणि म्हणून जाती व्यवस्था हे बंदिस्त व्यवस्थेचं या ठिकाणी उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1. टिंब ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. डॅश डॅश इज द पर्सनल थिंग ऑफ अन इंडिव्हिज्युअल. पर्याय आहेत कुटुंब, राज्य, धर्म आणि भाषा. तर यातला अचूक पर्याय आहे धर्म. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. देशाच्या अखंडतेला आणि धर्मनिरपेक्षतेला टिंबमुळे धोका निर्माण झाला आहे. डॅश डॅश इज द मेजर थ्रेट इन द नेशन्स युनिटी अँड सेक्युलरिझम. तर पर्याय मी वाचतो या ठिकाणी: भ्रष्टाचार, बेकारी व गरिबी, धर्मांध व स्वार्थी विचारसरणी आणि स्वार्थी राजकारण. मित्रांनो, हे चारही पर्याय जे आहेत हे या ठिकाणी देशाच्या अखंडतेला आणि धर्मनिरपेक्षतेला धोका पोहोचवू शकतात, परंतु सर्वात जास्त धोका जो असतो तो धर्मांध आणि स्वार्थी विचारसरणी जी असते ही सर्वात जास्त धोका निर्माण करत असते. त्यामुळे जातीमध्ये धर्मामध्ये ते निर्माण होऊ शकते किंवा होते आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 धर्मांध व स्वार्थी विचारसरणी हा याचा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 15. टिंब हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. डॅश डॅश इज द स्टिग्मा ऑफ अन इंडियन सोसायटी. आपल्या भारतामध्ये गरिबी, बेकारी, भ्रष्टाचार, अस्पृश्यता हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. गरिबी, बेकारी, भ्रष्टाचार आपण दूर करू शकतो किंवा दूर करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. अस्पृश्यता पण आपण घालवलेली आहे, परंतु बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे अस्पृश्यता जास्त प्रमाणात दिसून येत होती आणि म्हणून हा आपल्या भारतीय समाजाला लागलेला काय आहे? कलंक आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16. सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षणाची भूमिका ही असावी. फॉर कलेक्टिव्ह लिव्हिंग रोल ऑफ पीस एज्युकेशन शुड बी. पर्याय आहेत सामाजिक एकता, धर्मनिरपेक्षता, विश्वबंधुत्व आणि वरीलपैकी सर्व. मित्रांनो, आपल्याला सामूहिक जीवन जर योग्य प्रकारे हवं असेल तर समाजामध्ये सामाजिक एकता असली पाहिजे, धर्मनिरपेक्षता असली पाहिजे, सगळ्यांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना असली पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी टिंबचा विविधतेच्या स्तरांमध्ये समावेश होत नाही. फ्रॉम द फॉलोइंग डॅश डॅश इज नॉट इन्क्लुडेड इन द लेवल्स ऑफ डायव्हर्सिटी.
आपला सिलॅबस जो दिलेला आहे या सिलॅबसनुसार जर आपण गेलो तर या ठिकाणी प्रादेशिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हे 4 मुद्दे आहेत. तर आपल्या सिलॅबसमध्ये लेव्हल्स ऑफ डायव्हर्सिटीमध्ये प्रादेशिक आहे, धार्मिक आहे, राजकीय आहे, परंतु शैक्षणिक ही विविधतेच्या स्तरामध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर शैक्षणिक हे आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी टिंब हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. फ्रॉम द फॉलोइंग डॅश डॅश इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन. तर व्यक्तिमत्व विकास, सामाजिकीकरण, नागरिकत्वाचा विकास आणि वरीलपैकी सर्व. निश्चितच मित्रांनो, वरील जे 3 पर्याय आहे हे सर्व शिक्षणाचे उद्दिष्ट असतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 कडे आपण जाणार आहोत. शांततापूर्ण जीवन म्हणजे पीसफुल लाईफ मीन्स समाजातील द्वेषाची भावना, यादवी युद्ध, धार्मिक व जातीय तेढ आणि सामाजिक सलोखा असे 4 पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी दिसतात. पहिले 3 पर्यायांचा आपण जर विचार केला तर हे सगळे निगेटिव्ह ऑप्शन्स आहेत. शांततापूर्ण जीवन म्हणजे मित्रांनो सामाजिक सलोखा, सोशल युनिटी आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं निश्चित असं आणि योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आपण मित्रांनो घेत आहोत. प्रश्न क्रमांक 20. टिंब म्हणजे बालकाचा विकास नाही. डॅश डॅश डझंट मीन द चाइल्ड डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. नैतिक विकास, धार्मिक व जातीय तिरस्काराची भावना, नागरिकत्वाचा विकास, राष्ट्रभक्तीचा विकास. मित्रांनो हा थोडासा निगेटिव्ह शेड असलेला प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी बालकाचा विकास म्हणजे नैतिक विकास करणं, नागरिकत्वाचा विकास करणं आणि राष्ट्रभक्तीचा विकास करणं, परंतु बालकामध्ये धार्मिक व जातीय तिरस्काराची भावना निर्माण करणं म्हणजे बालकाचा विकास नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक अशा पद्धतीचं उत्तर आहे. तर मित्रांनो हे जे 20 प्रश्न आहेत या 20 प्रश्न निश्चितच तुम्हाला या युनिट 2 बद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतील आणि आता येऊ घातलेली जी परीक्षा आहे या परीक्षेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल. हे प्रश्न आणि याच्या अनुषंगाने येणारे अनेक प्रश्न जे आहेत या प्रश्नांच्या साहाय्यानं तुम्ही या परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरे जा. अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला मी देतो आणि थांबतो. धन्यवाद.